95 आहे ना. ते झाल्यानंतर मग अजून काय असेल काय माहिती नाही. फुल मस्तीमध्ये एकदम असं आहे. माय वॉच इज चेंज 3 to 6. तो चलिए शुरू करते हैं. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता सध्या आपला वॉच टाईम चेंज झालेला आहे. तोच कारण होता की तो एक इराणी आहे, त्याच्यामुळे सर्व आता पुन्हा चेंज झाला आहे. पहिला 12 वाजता होता, आता 3 वाजता वॉच आहे. तर काही नाही, आता चालला आहे वॉचवरती. झोप तर भरपूर आला आहे, कारण झोपायला काय भेटलेलं नाही आहे. कारण माझ्या रूममध्ये दोघंजण झोपतात, असं वाटलं की मी जंगलात आलेला का काय, एवढं हे आवाज करत होते. तर आता जातो इंजिनमध्ये आणि तो इराणी आहे त्याला रिलीव्ह करतो पटापट. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि आमचा कार्गो अनलोडिंग करून झाला आहे आणि आम्ही सध्या PCचा वेट करत आहेत. पोर्टवरती जात आम्ही अजूनपर्यंत. तर मित्रांनो आता वाजल्यात 6 आणि आपला वॉच संपला आहे मॉर्निंगचा. अजून आफ्टरनूनचा वॉच बाकी आहे, पण मॉर्निंगचा तर संपला आहे वॉच. तर मी चाललो आहे. तर असं असतं की सोहेलचा वॉच असतो 4 ते 8 असतो. हां बरोबर 4 ते 8. तो बसला आहे वॉचवरती आणि कसा बसला आहे ना ते तुम्हाला दाखवतो. जसं काय भजन करायला कोणी बसतात ना ते तसाच बसतात. ते स्टेशनला बसतात ना आपल्या मॉर्निंगला, तसा बसला आहे. हे बघा फुल मस्तीमध्ये एकदम असं आहे. माय वॉच इज चेंज 3 to 6. कोई मसला वाय कार्गो कार्गो वाय वी कार्गो हो कला ऑल पर्सन. No, telling me cargo loading at 7 o'clock. City जो है after 1% coming right in this logbook. चला तर आपल्यासाठी बॅड न्यूज आलेली आहे. मॉर्निंगला कार्गो लोड होणार आहे. काय होईल काय माहिती नाही. आता उठवतील नाही उठवतील त्यापेक्षा जाऊन झोपलेलंच बरं आपल्यासाठी, कारण 1च तास असेल. बघू आता उठवतील नाही उठवतील. तर तुम्ही कंटिन्यू राहा. सर बाय 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 सिटिंग नो नो नो. गुड आफ्टरनून मित्रांनो. ज्यावेळेस उठलोय फ्रेश वगैरे झालो, जेवलोय वगैरे, आता चाललोय. ॲक्च्युली तुम्ही बोलतील की मॉर्निंगला अलग बॉयलर सूट होता, आता अलग बॉयलर सूट आहे. ॲक्च्युली पूर्ण मेन इंजिनचा लूप ऑइल चेंज करायचा म्हणून मला बॉयलर सूट हा घालावा लागत आहे. तर सध्या आमचा कार्गो लोडिंगसुद्धा स्टार्ट आहे. आणि तो सौरभ काहीतरी चीफ ऑफिसरला सांगत आहे की यूट्यूबला व्हिडिओ टाकत असतो वगैरे. चला कार्गो लोडिंग सुद्धा चालू आहे. आपण जाऊ पटापट इंजिन रूममध्ये. दोन्ही म्हणजे स्टारबोर्ड आणि पोर्ट साईड मेन इंजिन आहेत ना, त्यांचा आम्हाला लूप ऑइल आहे ना पूर्ण बाहेर काढून चेंज करायचं आहे. पण जो चीफ इंजिनियर आणि जो इराणी माणूस आहे काहीच ना म्हणजे त्याला काहीच माहिती नाही काय करायचं काय नाही. ते फक्त नावाचं चीफ इंजिनियर आहे म्हणून चीफ इंजिनियर आहे तो. जसं आम्ही सांगितलं तसं करत आहे. त्याला आम्ही काय बोलले की जो पंप आहे लूप ऑइलचा त्याच्या एका बाजूने एक कर पाईप ओपन कर आणि त्याला
आउटडोअरसाठी दुसरा पाईप टाक. बोलतो नाही अर्धा तास गेला त्याच्यानंतर आम्ही सांगितलं तसा गेला तेव्हा काय लूप ऑइल निघाल. काहीच माहिती नाही, फक्त आहे नावाचे फक्त हे चीफ इंजिनियर आहे. तुम्हाला दाखवतो काय परिस्थिती आहे तिकडची. हे बघा, हे कधीपासून इकडनं काढत होते आणि आम्ही सांगितलं तेव्हा इकडनं काढायला लागले, तर आता बरोबर निघत आहे. हालत बघा पूर्ण. चला, यांच्या जोडीला लागून फायदा नाही मित्रांनो. त्यांना काहीच माहिती नाहीये आणि आपल्या डोक्याचं पण वेजा फ्राय करत आहे ते. बघू अजून किती तास. 3 वाजेपासून लागल्यात कामाला. अजूनपर्यंत मेन इंजिन स्टारबोर्ड साईडच ट्यूब ऑइल बाहर निघतं यांचं. आज रात्र जाईल का काय माहिती नाही यांच्या इकडे. नीचे से एक चेंग डालते थे, फिर उसमें फंसता था. ये कैसा अगर ये निकलेगा ना जिसमें फंसाया हो तो फिर सीधा नीचे गिर जाएगा. चला, लोडिंगचं चालू आहे. 57 झाल्यात टोटल. 95 आहे ना. ते झाल्यानंतर मग अजून काय असेल काय माहिती नाही. अभी तो बंद करेंगे ना ये लोग काम. टाइम 1 बजे तक मुझे, मतलब वो गाड़ी लोड करके बंद कर देंगे. 11:30, 1.5 घंटा. मित्रांनो, रात्रीचे वाजल्या 11:30. दुपारी 3 वाजेपासून लागलेले जे मेन इंजिनच्या मधलं लूब ऑइल काढण्यासाठी, त्यामध्ये फक्त एकच इंजिनचं लूब ऑइल काढून पुन्हा आम्ही फिल केलं आहे. पूर्ण त्यांनी इराणी लोकांनी वाट लावली आहे आमची. आता पुन्हा माझा 3 वाजता वॉच आहे. झोपायला काय भेटणार नाही मला जास्त टाईम. 2 ते 2.5 तास झोपायला भेटणार आहे. तेवढं काय असेल ते झोपून घ्यावं लागेल, कारण सेलिंगचा पण काय आता पत्ता नाही आहे. सेलिंग कधी पण होईल, कारण कार्गो लोडिंग तर चालू आहे. हे स्टीलवाले हे बघा, वॉचमॅन फक्त फिरत आहे टाइमपास करत. आता काय करू समजत नाही मित्रांनो. जाऊन तर झोपावंच लागणार आहे. त्यामुळे मी ब्लॉग इथे सेंड करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. बाय बाय, गुड नाईट.